नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यात शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर शेतकरी मित्रांनो, आपण घेऊ सविस्तर माहिती जाणून. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, तर मित्रांनो त्या संदर्भात आपण या ठिकाणी आज माहिती जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी करून देखील मिळत नसल्याचे समोर आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, याबाबत शासनाने दाखल घेत सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे बळीराजा काही अडचणीवर मात करू शकत आहे. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना 2023-24 मध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदान जाहीर केले आहे. अंबड तालुक्यात जिरायतीसाठी हेक्टरी 85,000 रुपये तर फळबागासाठी 22,000 रुपये देण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, घनसावंगी तालुक्यात जिरायतीसाठी 13,600 रुपये तर फळबागांसाठी 16,000 रुपये अनुदान शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे असतानाही शेतकऱ्यांनी CPCAC केंद्रावर जाऊन ई-के-वाय-सी केली आहे, परंतु 10 मे पासून अद्याप शेतकऱ्यांना त्याचा खात्यावर अनुदान प्राप्त झालेले नाही. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे राज्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. तर शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो, ई-के-वाय-सी करणे फारच आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपण पटकन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण पुढील व्हिडिओ पटकन येणार आहे आणि ह्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या.